नमस्कार मंडळी. उन्हाळा सुरू झाला आहे आणि एप्रिल संपत आला आहे. जेवणाशिवाय थोडा वेळ राहू शकतो पण पाण्याशिवाय नाही. म्हणजेच पाणी जीवन आहे आणि जर हे पाणी थंडगार मिळालं तर मजा काय येते ना. आज मी तुम्हाला दाखवणार आहे घरी नैसर्गिकरित्या थंड पाणी कसं मिळवायचं आणि माठातून तुम्ही बघू शकता आणि माठाला छिद्र कसे पाडतात ते लोक. सगळी माहिती मी माझ्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. कुठला माठ चांगला असतो कुठला नसतो त्याकरता तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. तुम्ही बघू शकता मी मार्केटमध्ये आले माठ घ्यायला. माझ्याकडे छोटा माठ होता पण पाणी लवकर संपून जायचं. त्याकरता मी मार्केटमध्ये आली आहे आणि तिथे खूप प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारचे माठ दिसत होते. डिझाईनवाले, साधे माठ, लाल माठ, जाडे, पातळ आणि आणि कुठलं माठ घ्यायचं कळत नव्हतं कारण खूप चांगले होते. काही माठ मी याच्या आधी वापरले होते. म्हटलं यावेळेस तर आपण वेगळा माठ घेऊ. तिथल्या लोकांनी सांगितलं लाल माठ पण चांगला असतो, पाणी छान थंड होतो. काळा माठ पण चांगला असतात म्हणतात, पण मला हलका आणि मोठा माठ हवा होता. मग आम्ही मोठा माठ घेतला. एकदा पाणी भरलं की म्हणजे दिवसभर पाणी संपत नाही. आणि जेव्हा त्या माठाला आम्हाला छिद्र पाडायला त्या मुलीनी पाडायला लागले तर मला थोडंसं भीतीच वाटायला लागली की माठ फुटेल की तडकेल, कारण आम्ही तो सिलेक्ट केला होता. तर मला भीती वाटत होती पण त्यांनी सांगितलं आम्हाला खूप प्रॅक्टिस राहते आणि त्याने इतकं सुंदर त्याला छिद्र पाडून एक सेफमध्ये बघू शकता. आणि हळूहळू त्याला छिद्र पडलं आणि किती परफेक्ट, किती व्यवस्थित, लहान नाही मोठा नाही काहीच नाही. त्यांना अंदाज इतका पटकन लक्षात राहतो बघा तुम्ही. आपण जर करायला गेलो तर आपल्या हाताने माठच फुटायचा हो. पण त्यामुळे मला खूप प्रॅक्टिस आहे. आम्ही दिवसातनं किती असे नळ लावून देतो ज्यांना जो माठ पसंत असतो. आम्ही वेळेवर पण बसून देतो आणि आम्ही त्यांना हे पण विचारलं की आधी कसं एमसील वगैरे लावायचे. तर आता हे एमसील वगैरे आम्ही नाही लावत. आम्ही डायरेक्ट नळच लावतो कारण आतमध्ये त्याला वायसर राहतं आणि पाणी पण लीक होत नाही. मी सगळ्या गोष्टी जाणून घेतल्या आणि माठाची किंमत पण ठरवली. त्यांनी 220 आम्हाला सांगितले तर आम्ही त्यांना ₹200 दिले. थोडीशी बार्गनी केली कारण कधी-कधी आपण थोडी मदत केली ना त्यांचा आनंद पण होतो. तुम्ही बघू शकता. चेक करत आहे आणि आम्ही 2-3दा पाणी भरून बघितलं की पाणी लीक वगैरे होते की नाही. आणि एकदा आम्ही त्यांनी लावून बघितल्यानंतर परत काढलं, थोडासा लूज वाटला आणि मग दुसरा नळ चेंज केला कारण नळ पण मध्ये नळातही थोडासा प्रॉब्लेम राहतं. आणि छान एक आम्हाला एक मस्त माठ मी ठोकून पाहते आहे. मी खूप हळू ठोकला, त्यांनी जास्त जोराने ठोकून बघितला म्हणजे कच्चा आहे की नाही. कच्चा असेल तर व्यवस्थित वाजत नाही. आम्ही खूप मस्त म्हणजे आम्हाला मजा आली माठ वाजवताना, पण त्यांनी जोरात वाजवली. आणि याच्यातलं म्हणजे रंगीन माठ असतं ना, हा जो लायनिंगवाला हा माठ माझ्याकडे आहे. खूप थंड पाणी होते आणि खूप हेवी आहे. खूप मस्त पाणी त्याच्यामध्ये थंड होतं. आता आम्ही हा लाल माठ घेतला. दिसायला खूप मोठा आहे पण हा हलका आहे. आणि आणल्यानंतर मी याला छान धुवून घेतलं. तिथे पण आम्ही चेक केलं होतं, पण असा कचरा वगैरे नव्हता. पण स्वच्छ मी पाण्याने धुवून घेतलं आहे. तर बघू शकता तुम्ही. आणि जसं मी पाणी टाकलं एक एकदम सुगंध यायला लागला मातीचा. आणि छान स्वच्छ धुवून घ्यावं लागतं आणि कोणी पाण्याच्या बाटलीमध्ये पण ठेवतात. माझ्याकडे एवढी बाटली नव्हती आणि हे कसं आपल्याला पाणी प्यायचं असते तर मी पूर्ण आधी स्वच्छ धुतलं. माठाखाली ठेवलं त्या माठाला, नळाखाली. आणि नंतर आता बस पाणी असंच भरून ठेवते. एक दिवस एक रात्र. आता मी माठ चांगला धुवून आणि स्वच्छ भरत आहे. आणि हेच पाणी आपलं. आणि जर आपल्याला माठाला अजून थंड पाणी पाहिजे, माझ्याकडे जुना माठ होता, त्याला मी मीठ लावायची अधूनमधून, तर एवढं छान थंड पाणी झालेलं होतं माठातलं. तर त्याचे कारण माठाला जर छिद्र राहतात ते बंद होऊन जातात जुन्या माठाचे. त्याला जर आपण थोडंसं मीठ लावलं 1 चमचाभर तर ते माठातलं पाणी ना खूप थंड होते. हा जो माझा छोटा माठ आहे, हा माझ्या मागच्या वर्षीचा माठ आहे आणि मी माझ्या गार्डनमधला वाळा पण टाकते आहे. एक संपला की दुसरा मी टाकत राहते. आणि वाळ्याचा सुगंध खूप चांगला राहते, पौष्टिक राहते आणि शरीराला पण थंडगार हे असतं. पाण्यामुळे एक नॅचरल सुगंध येतो आणि पाणी अजून रिफ्रेशिंग वाटतो. आणि फ्रीजचं पाणी तर खूप थंड असतं, पण आपल्या
आरोग्यासाठी तर एवढं चांगलं नाही राहत, पण आपण थोडं बहुत आईसचा यूज करू शकते. ह्या माठाला मी मीठ लावलेलं आहे. बस काही नाही, थोडंसं माठात पाणी टाकायचं आणि सगळीकडे मीठ लावून 15-20 मिनिट सोडून द्यायचं. नंतर स्वच्छ धुवून घ्यायचं नवीन एका स्क्रबरने आणि पाणी भरून ठेवायचं. खूप थंडगार होते आणि मी वाळ्याच्या अशा जुड्या करून ठेवल्या आहे. 2-3 दिवसानंतर मी ते जुडी काढते आणि परत दुसरी जुडी लावते. त्याच्यामुळे सुगंध पण छान येतो. हा माठ मी आता गरम एक बॉईल वॉटरचं मी थंड करायसाठी एक पाणी ठेवलेलं आहे आणि हा एक नॉर्मल थंड पाण्यासाठी करते आहे. आणि तब्येतीसाठी तर चांगलं असतं. जास्तीत जास्त माठातलंच पाणी प्यायला पाहिजे आणि तुमचं आरोग्य पण चांगलं राहतं. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा आणि थंडगार माठातलं पाणी प्या, दुसऱ्यांना द्या आणि आनंद घ्या. तर कसा वाटला हा व्हिडिओ? आणि जास्तीत जास्त माठातलं पाणी प्या आणि तुमचं आरोग्य चांगलं ठेवा. व्हिडिओ आवडला असेल लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका.